आफ्टरनून गायज, वेलकम टू माय चॅनल. तर मित्रांनो, आजचा सीन काय माहिती आहे का? आज आपण चाललेलो आहे थोडं बाहेर इन द सेन्स ही जागा मी तुम्हाला पहिले पण दाखवलेली आहे. मी तिथंच चाललो आहे कारण माझं जे काम चालू आहे मला त्याच्यासाठी घडी मुंबईला माझी धावपळ आहे. तर आता आपण चाललेलो आहे मुंबईच्या दिशेने. तर मी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगतो आपण कुठं चाललो आहे, का चाललो आहे, कुठल्या कामासाठी चाललो आहे. म्हणजे मी काम तुम्हाला वरती जाऊन दाखवू नाही शकत. फक्त मी तुम्हाला सांगू शकतो की मी का चाललं आहे, मीन्स माझं काही काम आहे, माझं एक काम चालू आहे. ते झाल्याच्या नंतर तर तुम्हाला सर्वांना कळेल. तर मी तुमच्या सगळ्यांचं वेलकम करतो. वेलकम टू माय चॅनल @panelkar 3705. तर तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल बडक. आणि आता घरामध्ये जेवण बनतं तर त्याचा तुम्हाला आवाज येत असेल कारण आता फोडणी द्यायचं काम चालू आहे. तर फोडणी देताना थोडासा आवाज येतो, खरकून. तर आता आपण काय करू, पहिलं आपण जाऊयात. आपली गाडी घाण नाही म्हणता येणार, थोडीशी धूळ आहे, तर मी तिला वरच्यावर पुसून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण भेटूयात ऑन द वे. तर स्टेट येऊन गायज, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. फायनली आता मित्रांनो आपण निघालो आहोत आपल्या दिशेने. गाडीमध्ये आपण डिझेल वगैरे टाकलेलं आहे. आणि आज माझ्यासोबत कोण कोण आहे? मी, पप्पा, मम्मी आणि आपले दोन छोटा डॉन, एक संविधान आणि एक सिद्धार्थ. हाय बोला रे. हाय. तर आता मी तुम्हाला जास्त काही दाखवणार नाही कारण आपण सेम रूटने चाललेलो आहे अटल सेतूवरनं. तर अटल सेतूवरनं जाताना एवढं काय मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, थोडासा आपला डोंगराळ भाग आहे. बाकी मुख्य आकर्षण म्हणजे समुद्र. तर आपण काय करू, थोडीशी सिनेमॅटिक घेऊ तिथं. पण आपल्याला जिथे जायचं आहे तिथे आपल्याला टायमामध्ये पोचायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय करू माहिती आहे का, येताना आता व्हिडिओ म्हणजे चांगली बनवू. आता आपल्याला थोडीशी घाई आहे तर आपण पण जरा घाईमध्ये चाललो आहे. जरी मला काय चांगलं आढळलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार मित्रांनो. तर चला मग तुम्हाला भेटतो मी थोड्याशा वेळानंतर. मित्रांनो, आपण आता आलो आहोत अटल सेतूला. आता इथनं आपल्याला अटल सेतू स्टार्ट झालेला आहे. तर त्या दिवशी पण मी जाताना तुम्हाला दाखवलं. आणि आपण वरती वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी रोड असं नाव आहे. अटल सेतू शॉर्टकटमध्ये आपण त्याला बोलतो. आणि राईट हँड साईडला आपण पाहू शकता कंटेनर यार्ड पण आहे ते. आणि आता जास्त काही मी बोलत नाही कारण मला लवकरात लवकर जायचं आहे. आणि माझ्या साईड व्ह्यू मिररमध्ये आपण पाहू शकता काळा घोडा येतोय मागून. तुम्हाला झूम करून दाखवतो. काळा घोडा म्हणजे ती आहे डिफेंडर. आणि आता आपण टोलच्या जवळ आलेलो आहोत. आपल्याला टोल फक्त इथनं 1 किलोमीटरच आहे, जो आपला पहिला टोल आहे हा. एवढं तरी एक्झिटला टोल नाही आपल्याला इथून एंट्रीलाच टोल आहे. चलो, पाहू शकता आपण डिफेंडर किती सुंदर दिसते. रस्त्याचा राजा म्हणजे डिफेंडर. काय हाईट आहे तिची, मस्त एकदम. आणि वरती पाहू शकता आपण की किती आयमास लावलेले. आत्तापर्यंत मला आयमासचे 5-6 पोल गेलेत. आणि स्ट्रीट लाईटसुद्धा आहे. आणि ही गाडी बघा जी रोड क्लीन करते गाडी, ही महानगरपालिकेची गाडी आहे. अख्खा रोड कंटिन्यू चालू असते बघा. ही कसं खाली ब्रश वगैरे आहे ताकी रस्त्यावरची घाण साफ करत चालते ती, रोडला अजिबात खराब नाही होऊ देत. आणि एकदम क्लीन व्ह्यू आहे आज पण, जास्त काही रश वगैरे नाही आहे. एकदम साफसुथरा व्ह्यू आहे. आणि आपण वरती आभाळ पण पाहू शकता की कसं पावसाचं वातावरण कधी पण बनू शकते कारण आभाळ पण थोडंसं काळं व्हायला लागलेलं आहे. आणि आता आपल्याला इथून 35-40 किलोमीटर जायचं आहे. तर चला आता आपण पटापट आपला रोड कव्हर करूयात मित्रांनो.
आणि पुन्हा एकदा आपण आता फ्री वेला लागलो आहे. अटल सेतू आपल्याला संपला आहे आणि मी बरोबर 15 मिनटामध्ये आलो बाप्पा आपण इथे ना. 15 मिनटामध्ये आपण आपल्या पनवेलवरनं अटल सेतूला लागलो आणि त्या 15 मिनटामध्ये आता वाजले आहेत 2:03. 15 मिनटामध्ये आम्ही बरोबर फ्री वेला लागलो. आता इथनं मला 15-20 मिनटं अजून ड्राईव्ह करायची आहे. मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचून जाईल. आणि राईट साईडला बघा काही सुंदर टावर उभे केलेले आहेत. हे बघायला खूप मजा येते असं. आणि हे काय 2-3च नाही, हा पूर्ण पट्टा जो आहे हा अख्खा टावरनेच भरलेला आहे. हे सगळे मोठमोठे टावर आहेत राईट हँड साईडला. आणि लेफ्ट साईडला कुठली तरी कंपनी आहे, तर मला सांगता नाही येणार कुठली कंपनी आहे ती. तर मग चला आता जाऊ आपण, बघू पुढे कसं काय आहे काय नाही आहे सगळं कळेल आता गेल्यावर आपल्याला. तर चलो. तर मग आहेत आता आपल्याला आपला फ्रीवे पण संपलेला आहे आणि आता आपल्याला इथनं एक 5 मिनटाचा रोड आहे तो कव्हर करायचा आहे. आणि आपण पाहू शकता वरती की स्ट्रीट लाईट काही सुंदर पद्धतीच्या लावलेले आहेत, एकदम छान वाटतात आहेत. आणि एकाच पोलला अशा लाईट आहेत ते की दोन्ही साईडचा रोड कव्हर करतात. तर काही तुम्ही पाहू शकता की आज काय माहिती नाही बघा, किती घारी उडतात. ते ईगल आहे त्यांची आणि कावळ्यांची फायटिंग चालू आहे. तुम्हाला दिसत असेल सर्वीकडे या झाडावरती समोर सगळ्या उडतात आहेत. मला वाटतं त्यांचं खाण्यावरनं भांडण होत असेल. तर वन्स अगेन मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत CSTला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. आणि आपल्याला जायचं आहे स्ट्रेट. आणि ही जी आपण बिल्डिंग पाहू शकता ते सगळं ब्रिटिश कालीन बांधलेलं आहे. हे आत्ता तर कन्स्ट्रक्शन नाही आहे, खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे. आणि आपला सिग्नल सुटला आहे तरी पण बघा पब्लिक मध्ये येणार, कारण इथं सगळी लाईफ एकदम बिझी लाईफ आहे. सगळेजण घाईमध्ये असतात. म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस आहे हे माझ्या पप्पांचं. काही छान बिल्डिंग आहे. आणि हे आहे आपलं CST स्टेशन. मी लास्ट टाइम पण आलो तर तुम्हाला दाखवलं होते. बघा काही सुंदर दिसतंय. हा पूर्ण एकदम पट्टा छान वाटतो बघायला. तर गाईड आपण बघू शकता BMW बॅटरीवरची गाडी आहे, खूप सुंदर गाडी आहे, लांब लचक एकदम. आणि इथलची खासियत इथे आहे ना, खूप भारी गाड्या लागतात. आणि लेफ्ट साईडला आझाद मैदान आहे. आज तिथे पण काहीतरी मोर्चा वगैरे आहे वाटतं, खूप लोक उभी आहेत. पोलिसांच्या सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत. आणि आपल्याला ह्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे जी राईट हँड साईडला आता तुम्हाला दिसते. आपल्याला लागला आहे सिग्नल, तर चुपचाप उभे राहा सिग्नलला. आणि तुम्ही लाईनमध्ये बघू शकता सर्व गाड्या उभ्या आहेत इथं. काय सुंदर बिल्डिंग वाटतात त्या. इव्हन त्याला बाल्कनी पण आहे, तुम्ही बाहेर येऊन पण थांबू शकता. BYDची कार बघा, ई कार. फायनली मित्रांनो आता आपलं इथलं काम झालेलं आहे इन द सेन्स आपलं आज काम झालेलं नाही. आपल्याला बोलवलं त्यांनी उद्या नाही तर परवा. पण आता तर सीन काय माहिती आहे का, आता बोललो आता हे काम तर आपलं झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही लोक आलेलो आहोत थोडंसं बाहेर इन द सेन्स म्हणजे ते आपल्या ऑफिसमधून तर आपण निघालो. ऑफिसमधून निघून आता आपण लोक आलेलो आहोत FSला, म्हणजे फॅशन स्ट्रीटला. तर ते काय झालं आहे बोललो, आता फॅशन स्ट्रीटला आल्यासरशी आपण काय करू, काहीतरी कपडे बघूयात थोडेसे. बघू आता मी जाऊन थोडासा बघतो. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे, मम्मी पप्पा आणि माझा सिद्धार्थ गेलेला आहे कपडे बघायला. पण मला काय जायला जमत नाही. का नाही जमत आहे, कारण आपल्याला आता पार्किंगच भेटत नाही. तर पार्किंग भेटली तर मी गाडी लावून पुढे जाऊ शकतो, पण आपल्या नशिबामध्ये जाणं आहे नाही ते आता कळेलच. बघू आता त्या साईडला जर पार्किंग असेल तर मी तिथं गाडी लावतो आणि मग तुम्हाला मी FS दाखवायचा प्रयत्न करतो. पहिल्यासारखा माहोल नाही आहे जसं आम्ही लहान असताना यायचो तेव्हा. एवढा क्रेज होता FSचा की गल्लीतून लोक यायचे. आता पहिल्यासारखं एवढं काही क्रेज नाही आहे. फक्त मार्केट आहे, बऱ्यापैकी आहे मार्केट. तर मी तुम्हाला काही सिनेमॅटिक दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. पण माफ करा जर मला उतरून जायला जमलं नाही तर मी काय तुम्हाला एवढं प्रॉपर दाखवू शकत नाही. नेक्स्ट टाइम जर कधी आपण आलो, ट्रेनने आलो किंवा बाईकने आलो तर आपण जाऊ शकतो. आता इथं मी एका डंपरच्या मागे गाडी लावलेली आहे, पण कंटिन्यू पोलिस राऊंड मारतात इथं. तर फाईन तरी मारतील, नाही तर मग उगीच काहीतरी करायला लागेल.
पुढचं समजून जा. तर त्याच्यामुळे आता मी काय करतो माहिती आहे का, गाडीमध्येच बसतो, पप्पांचा फोन आला तरच जातो मी. ठीक आहे गाईस. मित्रांनो, आता आपण पुन्हा निघालोय पनवेलच्या दिशेने आणि तुम्ही पाहू शकता की आभाळ काळं व्हायला सुरुवात झालेली आहे. पाऊस पडायची शक्यता तर खूप आहे आणि आपल्याला गरज पण आहे, पण पाऊस काय पडायला मागत नाही आहे. तर मी पुन्हा एकदा बघा, आता अटल सेतूला आपल्याला इथून लेफ्ट आहे, तर आता आपण अटल सेतूवर चाललेलो आहोत. आणि आजूबाजूचा व्ह्यू एकदा बघा, मस्त वाटतंय. आणि हा रोड किती सुंदर आहे. आपल्याला इथून वर जायचं आणि मग स्ट्रेट डायरेक्ट आपण ओढवायचं. आणि मित्रांनो, राईट साईडला पाहू शकता आपण, आपल्याला जसा रोड जायचा आहे, किती सुंदर वाटतं हवे. समुद्र एकदम जवळ आहे डॉकयार्डच्या. आणि समोर जे तुम्ही 2 टापू बघू शकतात. नाही, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही होत, ते खूप लांब आहे. आज तुम्हाला जाताना बघा, एलिफंटा एकदम क्लिअर दिसत असेल. आणि तिथं एव्हरग्रीनची वेसल लागलेली आहे, पण आपली स्पीड आहे 90, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यामुळे आपण तेवढा झूम करून तेवढा मी मोबाईल कॉन्शियस नाही ठेवू शकत. आणि इथं जागोजागी कॅमेरे आहेत. त्यांना काय डाऊट आला की माझा फोटो काढून घेतील. बघा, मी ते लेफ्ट हँड साईडला कॅमेरे आहेत, तर मला फाईन पण लागू शकते. या रोडला हॉर्न नाही मारू शकत, परत फोटो नाही काढू शकत, असं बरेच स्ट्रिक्ट इथं नियम आहेत. तर आता मी जास्त काय बोलत नाही. जर तुम्हाला दिसत असेल तर इथे लेफ्ट हँड साईडला वेसल लागलेले आहे. वेसलवरती कंटेनर चाललेत. तर फायनली मित्रांनो, 10 ते 15 मिनिटांनी आता आपण एक्झिट झालेलो आहोत. 15 ते 20 मिनिटं लागले फक्त आपल्याला CST वरनं इथे यायला. मला वाटतं ही लेन बंद आहे का काय प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून या साईडने आता गाडी टाकली आहे मी. आता आपण निघालोय पनवेल एक्झिटला. 15-20 मिनिटामध्ये आपण हा रोड कव्हर केला. काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं इथं, फास्टॅग कॅप्चर करत नाही. तिथनं गेलो आता बाबा, काय चालू झालं गाड्या त्या. हा डोंगर कसा कट केलाय पाहू शकतो आपण. ह्याला एकदम स्थिर असा उभा ठेवलेला आहे. आजूबाजूचा स्पेस खाली झाला आहे आणि हा मधोमधला उभा राहिला आहे. आणि इथं आपण जर थोडासा नॅप घ्यायचा, ब्रेक घ्यायचा आहे, तर आपण ह्या रोडला इथे लेफ्ट हँड साईडला थांबू शकतो. आणि दोन्ही बाजूचे डोंगर खूप एकदम छान वाटतात, पण ते बरेचसे कट झालेले आहेत. आता काय रोड बनवायचा बोलल्यावर इथं होणारच आहे कटिंग चटिंग. किती टोल घेतला आपण रिटर्नला? 100-125 रुपये. तर जाताना 250 रुपये टोल आहे आणि येताना 125 रुपये टोल आहे. 125 रुपये आता आपला टोल कट झालेला आहे. आणि आता आपण हायवे सोडला आहे. आता आपल्याला इथून एक्झिट आहे, जो आपण JNPTच्या रोडला लागणार आहेत. जो आपला पनवेल JNPT रोड आहे तो. आणि बघा किती डोंगर कट झाले, ते सगळे डोंगर कापण्यात आलेले आहेत. हळूहळू इथनं उरण पण दिसेल.
आणि हा आपल्याला एक्झिट आहे. इथनं लेफ्ट मारून आपण लागणार जुन्या रोडला, म्हणजेच JNPT पनवेल रोडला, उरण पनवेल रोडला आपण कनेक्ट होणार. जसा वरती येण्यासाठी रोड पूर्ण कर्व आहे, तसंच खाली जाण्यासाठी पण रोड असा गोल आहे. हा उलटा एस तयार झालेला आहे. आणि लेफ्ट साईडला आपण पाहू शकता ब्रिजचं काम जोरात चालू आहे एकदम. आता आपण आलेलो आहोत खाली म्हणजे आता आपण नॉर्मल रोडला लागलो. तर इथनं एक्झॅक्ट पनवेल आहे 15 किलोमीटर, काही जास्त लांब नाही. हा रोड झाल्यापासून आपल्याला तर सुविधा झालेली आहे मुंबईला जायला, आणि आपला टाईम पण बराच वाचतो. नाही तर त्या रोडने आपल्याला 2.5-3 तास पण लागायचे, कधी ट्रॅफिक असली तर 4 घंटेही लागायचे. पण आता तसं नाही, आता आपला बराच वेळ वाचतोय. फक्त आपण जाऊन आपलं एक 10 मिनिटाचं काम आहे ते करून यायचं बोललं तर तासाभरामध्ये, दीड तासात आपण रिटर्न होतो विटीवरनं. आणि आता वरून ब्रिज झाल्यावरती अजून काहीतरी सोय होईल आपली ये जायची. पाहू शकता तुम्ही, हा ब्रिज काही छोटा नाही. आणि मग स्कॉर्पिओवाला अप्पर डिपर देत आला खूप घाईमध्ये भाई. 48 पासिंग आहे घोडेगावची, त्याला खूप घाई आहे, कुठे चाललाय माहिती नाही. हा, आणि परत आपण कंटिन्यू आपल्या टॉपिकवर. हा ब्रिज बघा काही सुंदर बांधतात आहे. आणि इथनं वेलापूरला लेफ्ट, नवी मुंबई एअरपोर्टला लेफ्ट, आपल्याला जायचं स्ट्रेट पनवेलच्या दिशेला. आणि मित्रांनो, हा जो रोड आहे आपण पाहू शकता, आपल्याला इथे एकदम क्लिअर दिसत नाही, कारण ह्या रोडला बरीच धूळ आहे. आणि ही आत्ताची नाही, हा रोड झाल्यापासून धूळ कंटिन्यू, या रोडला कंटिन्यू धूळ आहे. आपण जर बाईकवरती आलो ना ब्लॅक कपडे घालून, तर JNPTला जाऊपर्यंत आपण पूर्णपणे वाईट होऊन जाणार आहे. तुम्हाला दिसत पण असेल बघा, जे डोंगर आहेत त्यांच्यावरती पण बघा एवढी धूळ आहे की ते मला बोलताना असं फील होतं आहे की बाबा नाकात धूळ चालली आहे म्हणून. आपल्या गाडीची AC चालू असताना पण असं वाटतं की आता दम छाटेल. सगळं छातीवर येतं ना धूळ असल्याला बघा, काही पुढचं एवढं क्लिअर दिसणार नाही. एकदम तुम्हाला मडी आहे, एकदम असं मडी क्लायमेट, एकदम एक क्लिअर कळतं कॅमेऱ्यामध्ये की किती धूळ आहे पुढे. त्याला आता आपण आपल्या घराच्या जवळ आले. 10-15 मिनिटाचा प्रवास बाकी आपला. आणि आता टाईम झालेला आहे 4:09. आणि राईट साईडला देखील यार्ड आहे. कुठला यार्ड आहे तो मला नाही माहिती, पण कंटेनर यार्ड आहे. आणि इथे देखील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे. या झाडांमुळे तुम्हाला दिसणार नाही, थोडंसं पुढे आलो की तुम्हाला दिसेल. हे बघा राईट साईडला कंटिन्यू कन्स्ट्रक्शनची कामं खूप जोरात चालू आहेत, लांबपर्यंत चालू आहेत. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, टावर्सच आहेत सगळे. तर मग चला आता पटापट रोड कव्हर करतो आणि तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो गाईज.